बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना अगदी काहीच दिवसांपूर्वी त्या योजनेचा गाजावाजा केला, लाडकी बहीण योजना. आता ह्या योजनेविषयी तुम्हाला मी काही वेगळं सांगणार नाही, कशासाठी म्हणून ही योजना आली. येत्या 2-3 महिन्यांवर आलेल्या विधानसभांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अशा योजना आणल्या जातात. अगदी 2-3 महिन्यांसाठी असतात. त्यानंतर या योजनांचा कुठेही थांगपत्ता लागत नाही, सापडत देखील नाही. आता ह्या योजनेमध्ये मी मागे देखील तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता, या योजनेची पोलखोल करणारा. आणि खऱ्या अर्थाने या योजना फसव्या आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या जवळपास 4 ते 5 कोटी माय भगिनींना फसवणाऱ्या ह्या योजना आहेत. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसाच नाहीये. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाहीये. आणि असं असताना तुम्ही अशा सवंग लोकप्रियतेच्या योजना आणायच्या, लोकांना मोहून टाकायचं, भुलवून टाकायचं आणि त्याच्यातून कुठेतरी आपलं मतदान होऊन जाईल, पुढची 5 वर्ष आपली कशा प्रकारे सेफ राहतील याची ही तजवीज करून ठेवायची, याचं हे नियोजन करून ठेवायचं. ही फार जुनी आणि पुराणी पद्धत आहे. पण महाराष्ट्रातला आजवरचा कुठलाच पक्ष अशा घाणेरड्या तजवीजी करत नव्हता. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या भावनांशी खेळत नव्हता. जे शक्य आहे ते दिलं जायचं, जे शक्य नव्हतं ते सांगितलं जायचं. आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणता येईल तुम्ही, या अशा योजना खरंच किती शक्य होतील नाही होतील मला माहित नाही, पण अर्थतज्ञांनी चांगलंच सांगितलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या शिवसैनिकांनो, कॅगने स्वतः ताशेरे ओढलेले आहेत या सर्वांवर. आणि कॅगचे ताशेरे स्पष्ट शब्दात सांगतायत की ज्या वेळेस तुमचं गुड पॉलिटिक्स करण्यासाठी तुम्ही बॅड इकॉनॉमिक्स करता, म्हणजे ज्या वेळेस तुमचं गुड पॉलिटिक्स त्यावेळेस नक्कीच इकॉनॉमिक्स बॅड झालेलं असतं. आणि ज्यावेळेस इकॉनॉमिक्स गुड असतं त्यावेळेस पॉलिटिक्स बॅड झालेलं असतं. हे वायसे वर्ष आहे, हे उलट देखील होतं. आता महत्वाची गोष्ट, कॅगचे ताशेरे गेले चुलीत, गेले त्या कचऱ्याच्या डब्यात. कोण पाहतं या कॅगचे ताशेऱ्यांना? मला काय कुणास ठाऊक ते जुन्या काळातले ते काही चित्रपट आठवतात. बंदूक असते हातामध्ये, त्या बंदुकीत गोळी नसते, पण बाजूचा हिरो सांगतो तू बंदूक रोखली आहे घरी त्याच्यावर, पण तुझ्या बंदुकीत तर गोळीच नाही. आणि जर तुझा हा गेम पकडला गेला तर समोरचा तुला मारून टाकेल. हा हिरो सांगतो त्या सहकार्याला, अरे बंदुकीत गोळी आहे की नाही हे तुला माहितीये, मला माहितीये, याला कुठे माहितीये? आलं लक्षात तुमच्या? मला काय सांगायचं, एक साधं उदाहरण दिलं. त्या बंदुकीत गोळी आहे की नाही हे तुला आणि मलाच माहितीये, समोरच्याला कुठं माहितीये? जोपर्यंत नाही माहिती तोपर्यंत ठेव ताणून. अगदी असंच आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा आहे की नाहीये हे ह्यांना माहितीये आपसामध्ये. जनतेला कुठं माहितीये? जनता बनणार, भोळी बनणार. जनतेला बनवा आणि घ्या मतं. म्हणजे देवाभाऊ, रिक्षावाले किंवा धरणात, या सगळ्यांना आपसात माहिती आहे, अरे ते तिजोरी पुढची 10 वर्ष, म्हणजे पुढची 10 वर्ष त्यात ओतलं ना तरी देखील तिथून तिला गळती लागेल, एवढी रीती करून ठेवली आपण. पण आपलं काम आहे शिवसैनिकांना, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेल्याच पाहिजेत. महाराष्ट्रावरचं सध्याचं कर्ज हे 8 लाख कोटी रुपयांचं आहे. 8 लाख कोटी रुपयांचं. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर टाकलं जवळपास आताच्या घडीला 75,000, आणि जर ही योजना लागू केली तर जवळपास 1 लाख रुपयांचं प्रति व्यक्ती महाराष्ट्राच्या नागरिकाचं हे कर्ज बनेल. तुम्हा आम्हाला जर भरायला सांगितलं प्रत्येकाला 1 लाख रुपये भरावे लागतील, तेव्हा महाराष्ट्रावरचं कर्ज उतरेल. मला सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला सांगतो, कारण आज जे प्रकार आपल्या समोर येत आहेत, आपल्या समोर जे काही प्रकार घडतायत ते तुमच्या सर्वांसमोर आणणं गरजेचं आहे. मागेच अर्जुन खोतकरांचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता की कशा प्रकारे अर्जुन खोतकर म्हणतोय कोणी दुसरं जाण्याआधी तुम्ही पोहोचा आणि त्यांना नाटक करा, डॉक्युमेंट्स घेण्याचं नाटक करा. ह्या योजनेसाठी हे डॉक्युमेंट्स लागतायत, ते डॉक्युमेंट्स लागतायत, असं नाटक करायचं. म्हणजे आधार कार्ड घ्यायचे, कुठे फोटो घ्यायचे, कुठे पासबुकची झेरॉक्स घ्यायची, हे नाटक करा. हा व्हिडिओ एकदा पहा. तुम्ही जर पाहिला नसेल तर हा एकदा व्हिडिओ पहा, अर्जुन खोतकर कसे म्हणाले होते. सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा होत असतानाच शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या भाषणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. कार्यकर्त्यांना या योजनेवरती मार्गदर्शन करत असताना खोतकर इतर पक्षाच्या लोकांच्या अगोदर आपण गावागावात जाऊन यादी तयार करायचं नाटक करण्याचा सल्ला देताना दिसतात. आणि त्यामुळे सरकारच्या योजनेचा फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी महायुतीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली आहे का, असा सवाल उपस्थित होतोय.
इथून गेल्याच मतदार यादी काढा, महिलांचं नाव काढा, 2 दिवस कष्ट घ्या. तुम्ही गावात फेरी मारली उद्या तर परवा त्यांची बाहेर पडायची हिंमत होणार नाही. आता यांनी एका हातात घेतलं. माझी हात जोडून तुम्हाला अत्यंत विनम्र प्रार्थना आहे की उद्याच्या उद्या काय नाटक करा गावात यादी तयार करायचं. तुम्ही आधार कार्ड द्या, तुम्ही पॅन कार्ड द्या, तुम्ही लागणारे डॉक्युमेंट्स काय काय. व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुन खोतकराची ही वाक्य सगळ्यात जास्त मनावर कुणी घेतलीत माहितीये तुम्हाला? ही वाक्य सगळ्यात जास्त मनावर संतोष बांगराने घेतली. आता हा प्रकार उघडकीस आला म्हणून ठीक आहे शिवसैनिकांनो, मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवायला जाणार आहे पुढचा, हा व्हिडिओ अतिशय भयानक आहे. संतोष बांगरच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधली त्या गावांची देखील मी नावं काढली, कुठल्या कुठल्या गावांमध्ये हा प्रकार चाललाय. कळमकोंडा गाव आहे, रामवाडी आहे, बासंबा आहे, वाकोडी आहे, अनेक गावांची नावं आहेत. आणि जिथे हा प्रकार उघडकीस आला त्या गावाचं नाव आहे खरवड गाव आहे. मी हा सगळा प्रकार पडताळून देखील पाहिला. मला वाटतं हिंगोलीचे आपले जिल्हा प्रमुख अजय पाटील यांच्याकडनं मी या प्रकाराची माहिती देखील घेतली की काय नक्की तथ्य याच्यामध्ये काय चाललंय, नेमकं काय. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की इथे प्रत्येक गावामध्ये जाऊन असं सांगितलं ते तुमचं पासबुक द्या, तुमचं आधार कार्ड द्या, तुमचं पॅन कार्ड द्या, 2 फोटो द्या, तुमच्या खात्यामध्ये 1000 रुपये टाकले जातील सुरुवातीला. बरं, ही 1000 रुपयाची सरकारची कुठलीच घोषणा नाही. मग हे 1000 रुपये देणारं कोण आहे? बरं, असं बँक खात्यात टाकून देणारं 1000 रुपये कोण आहे? या माहिती बाहेर आल्या पाहिजेत. आणि त्याच्या पुढचा सगळ्यात घाणेरडा प्रकार काय झालाय, ही सगळी कागदपत्र घेतली गेली आणि एका ठिकाणी मारुतीच्या मंदिराच्या मागे फेकून दिली गेली. म्हणजे जे संतोष बांगरच्या मतदारसंघात झालं ते अर्जुन खोतकरने सांगितल्याप्रमाणेच झालेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळं सत्य कळेल. मारुतीच्या मंदिरामागे खरवड गावामध्ये ही घडलेली घटना आहे. मी काही कुठलं बाहेरची माहिती आणत नाही, या सगळ्या माहित्या पडताळून घेतल्यात. खरवड गावात मारुतीच्या मंदिराच्या मागे ही सगळी कागदपत्र फेकून देण्यात आली. पहा. असं करणं होत नाही पिशा टाकायला. नंबर नाही घेतला, ते घेतले होते कोण? हो, ते सुरेशने त्याची इथे तर राहिले का? मग टाकून दिली एक म्हणते ते स्वतः खाते काढणार नाही. कोण? हा, इथं घेतले मग तिकडे तर नेऊन फेकून द्यायचे ना, गावातल्या गावातच का? काय लावतात व्यवहार काढायला. हा देखील व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायची आग मस्तकात जाते. तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळ करताय. नाही वाटत तुम्हाला कुठेही? हे असले प्रकार करताना तुम्हाला जरा जनाची नाही तर मनाची वाटत नाही? लोकांच्या गरिबीचा तुम्ही असा एक मजाक उडवताय. ती एक लाडकी बहीण तर झाली, त्याच्यानंतर लाडका भाऊच्या नावाखाली तुम्ही भलत्याच योजना, तुमच्या पूर्वनियोजित योजना तुम्ही लाडका भाऊच्या नावाखाली खपवताय. घ्या, तुम्हाला 6000 रुपये डिप्लोमा 12वीच्या विद्यार्थ्यांना, घ्या 10,000 रुपये ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना, पोस्ट ग्रॅज्युएट. हे काय तुम्ही पैसे वाटताय? म्हणजे काय म्हणावं ह्या सगळ्या प्रकारला. खरंच तुम्ही कारखान्यात कामाला लावणार, कुठले कारखाने, दगड फोडायच्या कारखान्यामध्ये पोरांना कामाला लावणार, ग्रॅज्युएट पोरांना. नेमके कुठले कारखाने आहेत? पैसा नाही महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये. म्हणजे माझ्या तोंडी खरंच काही काही सुंदर वाक्य येत असतात. बाळासाहेबांच्या आमची शिकवण आहे. आम्ही बाळासाहेबांचे सगळे जुने व्हिडिओज पाहत ते बाळासाहेबांच्या तोंडी असलेले काही शब्द आम्ही शिकून घ्यायचा प्रयत्न करत असतो. ते शब्द खरं तर इथे वापरता येत नाही. बाळासाहेब होते असो. पण ह्या सगळ्या गोष्टी पहा. आणि तुमच्या देखील भागामध्ये, सगळे हे सांगण्याचं तात्पर्य एवढं सांगतो तुम्हाला शिवसैनिकांनो, तुमच्या देखील भागामध्ये जर अशा काही घटना घडत असतील, अशा काही गोष्टी घडत असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आणा. त्याची चित्रफित रेकॉर्डिंग करा. या सगळ्या गोष्टी पहा. आणि जर कोणी तुमचा आवाज घेत नसेल, मेनस्ट्रीम मीडिया घेत नसेल, तर आमच्यापर्यंत या. मी तुम्हाला वारंवार माझा नंबर दिलेला आहे, 9987703418. तुम्ही मला संपर्क करा, मला व्हॉट्सअप टाका असले व्हिडिओ, मला संपर्क करा. काय आहे प्रकार नक्की समजावून सांगा. आपण त्याला जागा देऊ. शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे तुम्हा सर्वांचे प्रश्न उचलण्यासाठी. शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र. विरोधकाच्या
ठोकून शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि विरोधकाच्या खालून